नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाहणार आहोत औदुंबर वृक्ष कल्पवृक्ष महात्म्य कथा. औदुंबर वृक्षाच्या दैवी गुणांसोबत औषधी उपयोग. भगवान श्री दत्तात्रेयांच्या गुरुचरित्रात औदुंबराचे महत्व विशेष प्रकाराने सांगितले आहे. गुरुचरित्रात वर्णन केलेल्या कथानकाप्रमाणे असे सांगितले आहे की हिरण्यकश्यपू हा एक थोर भक्त होता. त्याचा मुलगा हा विष्णूचा महान भक्त होता. आपला मुलगा प्रल्हाद हा एक थोर विष्णू भक्त आहे हे हिरण्यकश्यपाला सहन होत नव्हते. त्याचा द्वेष एवढा वाढत गेला की रागाच्या भरात त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरुवात केली आणि सरते शेवटी प्रल्हादाला मारून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. आपल्या भक्ताचे संरक्षणासाठी विष्णूने नृसिंह रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वराचा भंग न होऊ देता आपल्या पंजाच्या नखाने त्यांचे पोट फाडून जीव घेतला. या गोष्टीमुळे नृसिंहाच्या नखाची अतीव आग होऊ लागली. नृसिंह हे दुःख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नृसिंहाची नखे या औदुंबराच्या फळात खुपसून ठेवण्यास सांगितली. त्यामुळे अति उग्र क्रोधायमान झालेला नृसिंहदेव शांत झाला. त्यानंतर नृसिंहदेवाने महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील आणि कल्पवृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहशील. जे जे लोक भक्तिभावनेने औदुंबराची पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल. त्यांच्या पापांचे क्षालन होईल. पूर्ण भक्तिभावाने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल. असा ह्या औदुंबराचा महिमा आहे. ज्यांना भूसंपत्ती आदीची अपेक्षा आहे ती देखील पूर्ण होऊ शकते असा हा कल्पवृक्ष आहे. औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या कामनेने आपण सेवा करू ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे. धनधान्य, भूसंपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते. सोम, सूर्यग्रहणाला अथवा संक्रांतीच्या महिन्यात भक्तियुक्त अंतकरणाने स्नान केले असता अश्वमेघाचे अनंत पुण्य मिळते. सोमवारी अमावस्येला व्यतिपातादी पर्वणीला असे स्नान केले असता सूर नदी तीरी ब्राह्मणाला सोन्याने मढवलेल्या 1000 कपिला गायीचे दान दिले असता जे पुण्य मिळते ते पुण्य मिळेल असा या औदुंबराचा महिमा आहे. अशाच भक्तिभावाने औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने जप करिता अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. तसेच औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याचे फळ मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. मंद गतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य पदरी पडते असा
याचा महिमा आहे. 1,00,000 प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. सर्व दिशेकडून संरक्षण देणाऱ्या नृसिंहाची उपासना औदुंबराखाली करतात. त्यांचा वास सदैव औदुंबरी असतो. वरीलप्रमाणे औदुंबर वृक्षाचे महात्म्य वर्णन केले आहे. हे पुराणातले आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या शक्तिपीठात देखील औदुंबर व अश्वत्थ वृक्षाच्या माहितीची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. या पुरातन काळातील औदुंबर वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हा केवळ इतिहास नसून आजही येथे यथासांग कर्म केले तर त्याची अनुभूती आपण घेऊ शकता. नाथ शक्तिपीठातील या नैसर्गिक वृक्षाबरोबर येथील अधिष्ठित देवतांची कृपाशक्ती कार्य करीत आहे. उपासना, पूजा अर्चा, हवन, दानादी कर्म करून आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातील व्यथा, अडचणी, जीवनात भेडसावणारे प्रश्न इत्यादींचे निराकरण करून मनशांतीचा अनुभव घेऊ शकता. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. काही काळानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयाने दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता. परम पवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे. तर ही होती औदुंबर वृक्ष कल्पवृक्षाची कथा व महात्म्य. आता आपण औदुंबर वृक्षाचे दैवी गुणासोबत औषधी उपयोग काय आहेत ते पाहूया. दाह क्षमन करणारा दैवी वृक्ष. औदुंबर अर्थात उंबर नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. औदुंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीतच हा वृक्ष वाढतो. त्या वृक्षाचे काही अद्भुत उपयोग पाहूया. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर, वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर
जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून 3दा द्यावे. 2. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत असेल तर सालीचा काढा द्यावा. 3. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटॉल सेवलांच्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतले तर जखम वेगाने भरून येते. 4. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाच्या आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. 5. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी रक्तपदर, श्वेतपदर, मासिक पाळीच्या अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात. सोबत योनी मार्गाद्वारे त्याच काढ्याचा उतरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो. 6. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भधारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे. 7. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उमराचा चीक बत्ताशा सोबत देतात. भस्मक नावाची एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही ना काही खात असते पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही. काही वेळेने परत भूक लागते. या आजारात उमराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात. 8. उचकी थांबत नसेल तर उमराच्या फळाचा रस घ्यावा. कावेळीत उमराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. 10. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे. 11. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो. हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला. भगवान दत्त गुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही असे हे औदुंबराचे उंबराच्या झाडाचे औषधी उपयोग. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असाच लोभ असावा.